पहिल्या लेक्चरमध्ये काय पाहिलं होतं आपण, तर नवीन फाईल कशी घ्यायची कोरडवाची, बरोबर ना. कोरडवाची नवीन फाईल कशी घ्यायची त्याविषयी पाहिलं होतं, बरोबर आहे. आता आपण कोणत्या विषयी पाहणार आहात, तर पुढील अलग अलग ऑप्शनची माहिती घेणार आपण. कुठून घेणार ऑप्शनची माहिती, तर इथे क्लिक करायचं आहे, दिसतंय अलग अलग टूल बार, समजतं ना. टूल बॉक्स बोलतो आपण याला. हां, लक्ष द्या. आता आपण या टूल्सविषयी माहिती घेतोय ना. सर्वप्रथम कोणतं ऑप्शन बघणार इथून, पिक टूल, बरोबर आहे. काय ऑप्शनचं नाव आहे, पिक टूल. पिक टूल सर्वात इम्पॉर्टंट आहे. आता कोणतीही गोष्ट सिलेक्ट करायची असेल तर सिलेक्ट करण्यासाठी सर्वप्रथम कशावरती क्लिक करायची आहे, पिक टूलवरती क्लिक करायचं आहे. पिक टूल नंतर कुठे येणार, आपण अलग अलग टूल्स पाहतोय. कोणता आहे पहिला आज, झूम टूल. आता इथे खाली बघा ॲरो एक दिसतोय छोटा. आता हे छोट्या ॲरोचा अर्थ काय, की या टूल्समध्ये अजून दुसरे पण टूल्स अलग अलग टूल्स सामावलेले आहेत, बरोबर ना. अजून त्याच्यामध्ये अलग अलग टूल्स आहेत. मग ते दुसरे टूल कसे पाहायचे ते एकदा क्लिक करून ठेवायचं फक्त. बघा दाखवतोय, कोणता टूल दाखवतोय, झूम टूल, आणखीन हँड टूल. समजतंय. सर्वप्रथम हँड टूलचा उपयोग पाहू आपण. हँडचा अर्थ काय असणार, की इथे क्लिक केलं, पेजला इकडे तिकडे कोणत्या साईडला घेऊन जायचं असेल, बरोबर ना. एखादा पार्ट दिसत नसेल तर आपण हँड टूलने इकडे तिकडे पेज मूव्ह करू शकतो. दुसरा ऑप्शन कोणता आहे, झूम टूल है ना. आपण वर्डमध्ये वगैरे पाहिले. झूमचा अर्थ काय, की साईज कमी जास्त करण्यासाठी झूमिंग लेवल पाहतो आपण. झूम टूलवरती क्लिक केलं, आता इथे बघा दिसते प्लस आणखीन मायनस. प्लसवरती क्लिक केलं तर काय होणार, झूमची साईज वाढत जाणार. ते कळणार कसं, बघा इथून वरती पण होते झूमिंग लेवल, बरोबर आहे. 32,000% झूमिंग लेवल झाले, बरोबर आहे ना. आता कमी करण्यासाठी काय करणार, इथून मायनस करणार, बरोबर. मायनसवरती क्लिक केलं तर कमी होत आहे. किंवा नॉर्मलमध्ये येण्यासाठी मागचे लेक्चर आपण कोणता ऑप्शन बघितला होता, झूम लेवलवरती जायचं आहे आणि कोणतं ऑप्शन करणार आपण क्लिक, टू पेज. समजतं एवढं. कधी नवीन कोरल चालू केल्यानंतर सर्वप्रथम काय घ्यायचे, प्रथम गाईडलाईन घ्यायचीच आहे. आणि गाईडलाईन घेऊन झाल्यानंतर काय करणार, क्लिक करून सेंटरला आणणार. सेंटरला कसं आणायचं माहिती आहे ना, पी बटन दाबून सेंटरला आणायचं आहे. नंतर व्ह्यूमध्ये जाऊन कोणतं ऑप्शन ऑन करायचं आहे, स्नॅप टू गाईडलाईन ऑप्शन ऑन ठेवायचं आहे. आणि इथून 0 सेटिंग लावून द्यायची इथून. हॅलो, इथून आता गाईडलाईन नको असेल त्यावेळी काय करायचं, ऑप्शन हा बंद करायचा, स्नॅप टू गाईडलाईन. ज्यावेळी ऑन पाहिजे असेल त्यावेळी आपण ऑन करू शकतो. समजते एवढे टूल्स. आता हा टूल बघा, ते काय नाव दिलं आहे, रेक्टँगल टूल, बरोबर ना. जसे रेक्टँगलवरती क्लिक करणार तसे अजून आतले सब पार्ट ओपन होणार. क्लिक करून ठेवतो इथून. बघा प्रथम काय नाव दिलं, रेक्टँगल, आणि दुसरा कोणता आहे, 3 पॉईंट रेक्टँगल है ना. आता सर्वप्रथम या टूलवरती क्लिक करतो. कोणते आहे, पिक टूल. आता बघा पिक टूलवरती क्लिक केल्यानंतर मध्ये क्लिक केलं आहे. आता वरती प्रॉपर्टी बघा चेंज होते. इथे त्याला प्रॉपर्टी बार बोलणार आपण. ही जी प्रॉपर्टी चेंज होते ना, प्रत्येक वेळी याची प्रॉपर्टी चेंज होते. आता सर्वप्रथम काय दिलं आहे, पेपर है ना. पेपर साईज, कोणती पेपर साईज पाहिजे तर आपण इथून सिलेक्ट करू शकतो, A3 A4. तो पेपरची साईज मिळणार आपल्याला. है ना. आपल्याला अलग पेपर पाहिजे असेल आपल्या मर्जीने तर इथून लिहू शकतो. विड्थ समजा किती पाहिजे, 4 इंचेस. हाईट किती पाहिजे, 6 इंचेस. तो लिहून झाल्यानंतर इंटर बटन दाबायचं आहे. मग त्या साईजमध्ये पेपर मिळणार आपल्याला. दाखवतो इथून 1 2 3 4 इंचेस, कळेल. आता इथे वाचा काय दिलं आहे, पोर्ट्रेट आणखीन लँडस्केप. जसं आपण वर्डमध्ये बघत होतो ना त्याच टाईपमध्ये आहे. लँडस्केपमध्ये आडवी लाईन येणार, आलं आडवं पेज. पोर्ट्रेट पाहिजे असेल तर पोर्ट्रेट, पण कुठून येणार ते, सर्वप्रथम पिक टूलवरती क्लिक करायचं आहे. युनिट कसे पाहिजे आपल्याला, इंचेसमध्ये पाहिजे असते इंचेसमध्ये येणार, मिलीमीटर सेंटीमीटर. बघा दाखवतोय. पण हमेशा कोणतं आपण ऑप्शन ऑन ठेवणार, इंचेसमध्ये. समजतं एवढं. आता आपण पेपर साईज कोणती घेणार आहे, इथून लेटर पेपर साईज घेतली. झालं, समजतं एवढं ऑप्शन. हां, आता पुढे कुठे येणार आहे, रेक्टँगल. आता जसे रेक्टँगलवरती क्लिक करणार की प्रॉपर्टी चेंज होऊन रेक्टँगलचे जे महत्त्वाचे गुणधर्म असतील ना प्रॉपर्टी, ते ओपन होणार. रेक्टँगलवरती क्लिक केलं आहे, बघा आली प्रॉपर्टी. सर्वप्रथम काय केलं, एक ड्रॅग केलं इथून, आला एक रेक्टँगल. आता रेक्टँगल सिलेक्ट करण्यासाठी कुठे यायचं आहे, हमेशा पिक टूलवरती जायचं आहे. हॅलो. आता बघा हे जे वरती नोड आहेत ना, याला नोड बोलणार आपण.
मूव्ह करायचं असेल जागेवर इकडून तिकडून फिरवू शकतो आपण. आता आपल्याला हा ऑब्जेक्ट बरोबर सेंटरला आणायचा आहे. सेंटरला आणण्यासाठी शॉर्टकट की कोणतं बटन दाबायचं आहे? पी बटन दाबायचं. कोणतं बटन प्रेस करणार? पी. एकतर पी बटन प्रेस केलं तरी तो शॉर्ट सेंटरमध्ये येणार, बरोबर आहे. किंवा दुसरा वे काय, कंट्रोल बटन दाबून झेड बटन दाबलं आलं. पण जरी सेंटरला आला तरी सेंटर इथे आहे का आपला? मग सेंटर पहिले स्टार्टिंगला तिथे लावून घ्यायचं. कुठून जाणार आपण? व्ह्यूमध्ये जायचं आहे, स्नॅप टू गाईडलाईन, आणि नंतर इथून सेंटर आणून इथे क्लिक करायचं आहे. आलं. आता इथून क्लिक केलं तर सेंटरला कसं येणार? पी बटन दाबून सेंटरला आणू शकतो. बघा दाखवतो एक्स आणि वाय कोऑर्डिनेट. बघा इथे असतील तर त्याचे एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस अलग अलग आहेत ना, दाखवतोय. मग आपल्याला प्रॉपर सेंटरला पाहिजे असेल तर काय करणार? एक तर पी बटन दाबायचा किंवा एक्स कोऑर्डिनेट पण 0 द्यायचं आहे, आणखीन वाय कोऑर्डिनेट पण 0, आणि नंतर एंटर बटन दाबायचं. बघा आला सेंटरला. पुढे काय दाखवतोय? विड्थ आहे ना, आणखीन हाईट. तर विड्थ हाईट कशी चेंज करणार? एक तर इथे घेऊन जायचं माऊस नोडवरती. बघा येतात ॲरो आहेत ना, 2 ॲरो. जशी पाहिजे तेवढी आपण विड्थ हाईट पाहिजे तेवढी घेऊ शकतो, किंवा एक्झॅक्ट पाहिजे असेल आपल्याला तर इथून क्लिक करून लिहायचे इथे किती विड्थ पाहिजे, 5 इंचेस. हाईट किती पाहिजे समजा 8 इंचेस. लिहून झाल्यानंतर एंटर बटन दाबायचं. हॅलो. पुन्हा नको यायचं काय करणार? मागे जाण्यासाठी कंट्रोल बटन दाबून झेड करू शकतो मागे. हॅलो. आता अँगल किती डिग्रीमध्ये रोटेट करायचा आहे? समजा आपल्याला हा ऑब्जेक्ट थोडा रोटेट करायचा आहे. किती डिग्री दिली? 30 डिग्री दिली, आणि नंतर एंटर बटन दाबायचं. झालं रोटेट. पुन्हा मागे आणण्यासाठी काय करायचं? इथून किती डिग्री घ्यायचं आहे? 0 डिग्री, नंतर एंटर. आलं. आता काय इथे ऑप्शन बघा ते काय दिले आहेत है ना, लेफ्ट रेक्टँगल, कॉर्नर, राऊंडनेस. आता याचा अर्थ काय बघा. समजा आपल्याला इथून कॉर्नर थोडी राऊंड करायची असेल, बरोबर ना, 4 साईड दिलेत, 1 2 3 4 आहेत ना. समजा आपल्याला टॉप साईडने फक्त कॉर्नर राऊंड करायचे, मग आपण कुठे येणार? इथे क्लिक करायचे, बरोबर ना. कुठे क्लिक केलं? इथे समजा 50 लिहिलं आणि एंटर केलं. आपल्याला फक्त एका साईडने पाहिजे ना, म्हणून आपण फक्त एका साईडनं लिहिलं इथे. आणि नंतर कोणतं बटन दाबणार आहे आपण? एंटर बटन. बघा जरा काय झालं, एका साईडची साईड चेंज होतात का? चारही साईडनी बदल झाला आहे. मग आपण प्रथम काय येणार? मागे यायचं आहे. कोणतं बटन दाबून मागे येणार? कंट्रोल झेड. आलो मागे एक स्टेप. आता चारही साईडनी काय होतं आहे ते इथे क्लिक करायचे. बघा काय दिलं आहे? राऊंड कॉर्नर टुगेदर. लॉक आहे ना, तर लॉक बंद आहे. याचा अर्थ काय की चारही साईडनी एकदम अप्लाय होणार. मग एकदा लॉकवरती क्लिक करा, मग लॉक ओपन होणार. बघा जरा आलं, लॉक ओपन झालं आहे. आता इथून क्लिक करा. किती लिहिलं? समजा 50 लिहिलं एका साईडनी, एंटर. कळालं. ह्या साईडनी समजा आपल्याला रोटेट करायचं असेल थोडा, इथून लिहिलं किती पाहिजे? 20 30, आणि एंटर करायचं. समजतं कशी साईज रोटेट करणार? नॉर्मल पाहिजे तर काय करणार? 0 करायचं आहे, बरोबर ना. हमेशा इथे काय ठेवायचं? 0 ठेवून एंटर करायचं. समजा सर्वांना एकत्र अप्लाय करण्यासाठी काय करायचं? इथून लॉक पुन्हा बंद करायचं आहे. लॉक बंद असेल आणि इथे आपण लिहिला तर काय होणार? चारही साईडनी एकदम अप्लाय होणार आहे, बरोबर. प्रथम क्लिक करा इथे. बघा क्लिक केलं तर त्याची प्रॉपर्टी येणार. क्लिक सिलेक्शन निघालं. आता येते का प्रॉपर्टी? ती नाही येते. मग हमेशा कुठे जाणार? पिक टूलवरती जायचं आहे. ऑब्जेक्टला सिलेक्ट केलं इथून. हॅलो. आता इथे काय वाचा जरा? आउटलाईन. आउटलाईन म्हणजे बाहेरची बॉर्डर. आउटलाईन वाढवण्यासाठी कुठे क्लिक करणार? ते आउटलाईनवरती क्लिक करायचे. जेवढे पॉईंट पाहिजे असतील ना तेवढे आपण घेऊ शकतो. येतोय. आता या ऑब्जेक्टमध्ये कलर फिल करायचं आहे. कलर फिल करण्यासाठी कुठे येणार? इथे क्लिक केलं समजा, आला. जो कलर पाहिजे त्या कलरवरती क्लिक करायचं आहे. पण समजा आपल्याला एवढा डार्क कलर नको असेल, थोडा कमी डार्क पाहिजे, तर काय करायचं? या कलरवरती क्लिक करून ठेवायचं थोडा वेळ. रेड कलर आहे ना, ते कलरवरती क्लिक करून ठेवा. बघा आले ते शेड ओपन झाले अलग अलग. जसा पाहिजे शेड तसा घेऊ शकतो आपण. समजतोय कोणता कलर पाहिजे? आला. आता इथून काय करणार? राऊंड कॉर्नर हे बंद केलं समजा एका साईडनी. राऊंड कॉर्नर टुगेदर आहे ना, तर ओपन केलं एका साईडनी. आलं. आणि इथून काय दिलं? इथे 50 डिग्री दिलं, नंतर इंटर.
बघा झाले एका साईडनी राऊंड. आता आपल्याला हा साईडनी राऊंड आहे ना, या इमेजला टर्न करायचं आहे. इकडे राऊंड हा कॉर्नर इकडे आला पाहिजे. मग अशा वेळी कोणता ऑप्शन यूज करणार? बघा जरा काय दिलं आहे ते, मिरर हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टलमध्ये आडव्या पद्धतीने हॉरिझॉन्टल होणार, बरोबर ना. हा फक्त इकडचा टर्न या साईडला येणार. बघा जरा आला तिथे, समजते. पुन्हा डाव्या साईडला पाहिजे तर काय करणार? तोच ऑप्शन घेणार, मिरर हॉरिझॉन्टल. हॅलो. पण आता आपल्याला हा जो टर्न वरती दिला आहे तो टर्न असा इथे खाली साईडने पाहिजे. मग त्यासाठी काय घेणार आपण? मिरर वर्टिकल. बघा आला इथून वर्टिकल. पुन्हा वरच्या साईडला पाहिजे असेल तर काय करणार? मिरर वर्टिकल. समजतं. उजव्या साईडला पाहिजे असेल तर काय करणार आपण? इथून मिरर हॉरिझॉन्टल. समजतं ऑप्शनचा अर्थ. नको असेल तर 50 लिहिलं काय करणार आपण? डिलीट करणार आणि एंटर करणार. है कलर फिल करण्यासाठी काय केलं आपण? कलरवरती क्लिक केलं, बरोबर ना. अजून अलग अलग कलर पाहिजे असेल तर काय करणार? एकदा क्लिक करून ठेवायचं थोडा वेळ, नंतर मग त्याचे शेड ओपन होत आहेत. पण आता समजा आपल्याला आउटलाईनचा कलर बदलायचा आहे. मग आउटलाईनचा कलर चेंज करण्यासाठी काय करणार? कलरवरती राईट क्लिक करायचे. काय करणार आपण? कलरवरती राईट क्लिक. झाला कलर चेंज. समजते एवढा. आणि एखादा ऑब्जेक्ट नको असेल तर काय कोणतं बटन दाबणार आपण? डिलीट बटन दाबणार. पण आपण सिलेक्शन करण्यासाठी कोणतं बटन दाबलं होतं? पिक टूल, बरोबर ना. अजून एकदा क्लिक करतोय समजा, म्हणजे सर्वप्रथम आपण ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, सिंगल क्लिकने ऑब्जेक्ट सिलेक्ट झाला. अजून एकदा क्लिक केल्यावर बघा वरती कोणते ऑप्शन आले दाखवते, थोडे अलग ऑप्शन है ना. आता इथे क्लिक केलं आपण, साईज वगैरे कमी जास्त करू शकतो त्याची. झाले, आकार चेंज झालाय. पुन्हा कंट्रोल बटन दाबून मागे आलोय. गोल फिरवायचं असेल काय करणार? इथून क्लिक करायचं. दिसतोय कॉर्नरवरती गोल ऑप्शन है ना, रोटेट ऑप्शन येतोय. फिरवू शकतो आपण कोणता रोटेशन होत आहे. आता रोटेशन कुठून होतं? सेंटरवरून होत आहे, कारण का सेंटर पॉईंट इथे आहे ना. समजा सेंटर पॉईंट इथून खाली आणला इथे है ना. आता रोटेशन कसं होतंय बघा, हा सेंटर पॉईंट पकडून रोटेशन होते. तो सेंटर पॉईंट आपण इथून खेचून इकडे आणला. आता रोटेशन कसं होणार बघा, तो सेंटर पॉईंट पकडून रोटेशन होते. समजतं एवढा. ऑब्जेक्ट नको असेल तर सिलेक्ट करायचं आहे आणि कोणतं बटन दाबणार? डिलीट बटन. आलं. बोला कुठून घेतला होता ऑब्जेक्ट आपण? इथून रेक्टँगल घेतला होता ना. पण इथून फक्त स्ट्रेट लाईनमध्ये रेक्टँगल येतोय. समजा आपल्याला असं क्रॉसमध्ये पाहिजे असेल तर काय करणार? माऊसने एकदा क्लिक करून ठेवायचं आहे. कोणतं बटन दाबणार? 3 पॉईंट रेक्टँगल. आलं. तर 3 पॉईंट म्हणजे काय? आता प्रथम 2 पॉईंट ड्रॅग करून ठेवायचे आहेत. इथून ड्रॅग केले आणि थर्ड पॉईंट ज्यावेळी क्लिक करणार त्यावेळी तो रेक्टँगल तयार होणार. बघा आलं. डाव्या साईडला पाहिजे असेल आपण जसं पाहिजे तसं रेक्टँगल तयार करून घेऊ शकतो. समजतं. 3 पॉईंट रेक्टँगल. बाकी सर्व प्रॉपर्टी सेम असणार जी आपण ह्या रेक्टँगलसाठी उपयोग केली, बरोबर आहे. सर्वांना एकदम सिलेक्ट करण्यासाठी काय करायचं? कंट्रोल ए. नको असतील तर डिलीट बटन दाबा. तर जशी रेक्टँगलची प्रॉपर्टी बघितली तशीच कोणती बघणार आहे? एलिप्स टूल. एलिप्समध्ये पण बघा, प्रथम क्लिक केलं, दिसतोय ते एलिप्स. आणखी 3 पॉईंट एलिप्स. सर्वप्रथम कुठे यायचं? एलिप्सवरती क्लिक करायचे. हॅलो. इथून ड्रॅग केला. आता बाकी सर्व सेम असणार कलर फिल करण्यासाठी वगैरे. आता इथे नवीन प्रॉपर्टी कोणती आहे? इथे वाचा काय दिलंय? पाय डायग्राम, बरोबर ना. इथे पायवरती क्लिक केलं. हॅलो. इथे पुढे रोटेशन दिलंय किती डिग्रीमध्ये आहे ते. कमी जास्त करायसाठी आपण इथून कमी जास्त करू शकतो आपल्याला, बरोबर ना. वाढवायचा इकडून त्या साईडनी वाढवू वगैरे शकतो. आता दुसरा पुढचा कोणता ऑप्शन दिला आहे? आर्क ऑप्शन दिलाय. कोणता ऑप्शन दिलाय? आर्क. म्हणजे फक्त असं आहे ना. बघा दाखवतोय. आपण याच्यामध्ये कलर फिल करू शकतो. बघा इलिप्सवरती क्लिक केला, आता कलर फिल करतोय है ना. पाय डायग्राममध्ये पण कलर फिल होणार. पण आर्क असेल तर कलर फिल होणार का? नाही होणार, बरोबर आहे. इथून कमी जास्त करायचं आपण, इथून कमी जास्त करू शकतो. नॉर्मलमध्ये येण्यासाठी काय करणार? इलिप्सवरती क्लिक केलंय. नको असेल तर कोणता पॉईंट करणार? डिलीट बटन.
कसं घेतलं होतं आपण इथून, जसं इलिप्स टूल घेतलं तसंच कोणता घेणार आहे, 3 पॉईंट इलिप्स. इथून ड्रॅग करा कसं ऑब्जेक्ट पाहिजे तसं. बघा अजून सर्कल तयार झाले का. ज्यावेळी आपण तिसरा पॉईंट क्लिक करणार त्यानंतर तो ऑब्जेक्ट तयार होणार. कळलं 3 पॉईंटचा अर्थ काय. नको असेल तर सर्वांना काय करायचं, क्लिक करून डिलीट बटन दाबायचं. झालं डिलीट. सुरुवातीला आपण या दोघांचीच प्रॅक्टिस करणार आहे. पण कधी कधी काय होतं की आपण कोणत्याही ऑब्जेक्टला सिलेक्ट न करता इथे कलरवर क्लिक करतो, बरोबर ना. कधीच अशी चूक करायची नाही की हमेशा ऑब्जेक्ट ड्रॉ करायचा प्रथम, बरोबर आहे, आणि नंतरच त्या ऑब्जेक्टवरती क्लिक करायचे. कलर जो कोणता पाहिजे असेल ना त्या प्रॉपर्टीवरती क्लिक करायचे. पण चुकून समजा कधी कधी काय होतं की आपण विदाऊट सिलेक्शन कोणत्या तरी एखाद्या कलरवरती क्लिक करून बसतो, आणखीन ओके करतो चुकून, बरोबर आहे. आता याच्या पुढे काय होतं बघा की जो आपण ऑब्जेक्ट ड्रॉ करणार त्यामध्ये तो कलर फिल होऊन येणार ऑटोमॅटिक. येतोय. जर का असं फिल होऊन येत असेल तर काय करणार, तर आपण पुन्हा एकदा पिक टूलवरती क्लिक करायचं आहे. कोणताही ऑब्जेक्ट सिलेक्ट नाही करायचा, बरोबर ना. आणि कलर घालवण्यासाठी कुठे क्लिक करणार, एकदा इथे क्रॉस बटनवरती क्लिक करायची आहे. इथून ग्राफिक्सच असणार आणि काय करणार इथून ओके करायचं आहे. झालं. आता बघा जरा कलर फिल होतोय का, बरोबर ना. कोणतीही प्रॉपर्टी समजा जी प्रॉपर्टी विदाऊट सिलेक्शन करणार ती सर्वाला अप्लाय होणार. चुकून आउटलाईनचं बघा, समजा आपण डायरेक्टली आउटलाईनवरती इथे राईट क्लिक केला आहे ना, व्हाईट कलरवरती राईट क्लिक केला आणि ओके केला. आता बघा जो ऑब्जेक्ट ड्रॉ करणार आपल्याला दिसणारच नाही. का नाही दिसणार, कारण त्याची आउटलाईन कोणती आहे, व्हाईट कलरमध्ये आहे. जर का चुकून अशा कलरमध्ये झालं असेल तर काय करणार आपण, पुन्हा इथे क्लिक करायचे आहे. कोणते आहे, पिक टूल, आणि पुन्हा काय करायचे आहे, ब्लॅक कलरवरती जाऊन राईट क्लिक करायचे, आणखी ओके, म्हणजे ब्लॅक कलरमध्ये आउटलाईन येणार. आता बघा येतोय. समजले दोन ऑप्शन. म्हणून हमेशा लक्षात ठेवायचं की कोणत्याही ऑब्जेक्टमध्ये कलर वगैरे फिल करायचा असेल तर सर्वप्रथम तो ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे आणि नंतरच त्या कलरवरती क्लिक करायचं आहे. समजले एवढे दोन ऑप्शन, समजतंय. सर्वप्रथम या प्रॉपर्टी टूल बारची व्यवस्थित माहिती करून घ्या. कोणती दोन ऑप्शनवरती प्रॅक्टिस करायची आहे, रेक्टँगल आणखीन इलिप्स. नंतर आपण पुढच्या लेक्चरला बाकीचे टूल्सचा अभ्यास पाहू. करा एवढी प्रॅक्टिस.